हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग आणि नवीन पद्धतीने ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तर या ब्लाउज डिझाईनची कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं डिझाईन बनवण्यासाठी कट करून घेतलेला आहे. खूप सुंदर असं डिझाईन बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघू शकता अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण इथं 13 घेतलेला आहे, रुंदी आपण टोटल 10 घेतलेला आहे, शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेणार आहोत. गळ्याची उंची आपण इथं 9.5 घेणार आहोत. खालच्या साईडला आपल्याला डीप गळा पाहिजे म्हणून इथं 3 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याचा आकार देऊया. गळ्याचा आकार आपण इथं मटक्या गळ्यामध्ये देणार आहोत. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला गळा जो आहे अस्तरवरती कट करून घ्यायचा आहे. अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज घ्यायचा आहे. ब्लाऊज पीसवरती अस्तर जे आहे अगदी व्यवस्थित आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घेऊया. जेव्हा टीप वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाऊज पीस इकडे तिकडे होणार नाही किंवा गळा पसरट होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. अगोदर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तर खालच्या साईडला आपण इथं टीप मारून घेतलेलं आहे. त्यानंतर गळ्याला पण आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. अगदी सावकाशपणे फिनिशिंगने आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे. आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. अगदी व्यवस्थित आपल्याला पूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर ब्लाऊजचा जो गळ्याचा आतला कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. गळ्याच्या साईडला आपण इथे छोटे छोटे कट मारून घेऊया. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीस जे आहे पलटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पलटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घेऊया. खालच्या साईडला आपण इथं दाब टीप मारून घेतलेला आहे. आता गळ्याला पण आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगनं सावकाश आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ब्लाऊजच्या साईडला पण टीप मारून घेऊया. जेव्हा ब्लाऊज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड इकडे तिकडे होणार नाही, गोळा होणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं पूर्ण ब्लाऊजच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे. तर साईडला आपण टीप मारून घेतलेला आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे शिलाईच्या बाहेरचा. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपल्याला मार्किंग करून इथं टक्स मारून घ्यायचा आहे. तर एकीकडे आपण इथं टक्स जे मारून घेतलेले, त्यानंतर दुसऱ्या साईडला पण मारून घेऊया. तर अशा प्रकारे फिनिशिंगनं आपला ब्लाऊजचा जो गळा आहे तो तयार केलेला आहे. आपण याच्यावरती सुंदर असा आता डिझाईन बनवायला घेऊया. तर डिझाईन बनवण्यासाठी एक आपण पट्टी कट करून घेतलेली आहे 4 इंचाची. ह्याला उलट्या साईडनं आपल्याला फोल्ड करून ह्याला त्याच्यावरती टिप मारून घ्यायचं आहे. तुम्ही वेगळ्या कलरचा कपडा पण वापरू शकता. तर अशा प्रकारे पूर्ण पट्टीवरती आपण इथं फोल्ड करून टिप मारून घेतलेला आहे. आता पट्टीला आपण इथं पलटून घ्यायचं आहे, म्हणजे ओपन करून घ्यायचं आहे.
तर अशा प्रकारे आपण पट्टी जी आहे इथं पलटून घेतलेलं आहे, वरच्या साईडला थोडं प्रेस वगैरे करून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यावरती आपण इथं प्लेट्स टाकून घेऊया, म्हणजे आपल्याला इथं फ्रिल्स तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं फ्रिल्स जे आहे डिझाईन बनवण्यासाठी तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं वेगळ्या कलरचा कपडा घेतलेला आहे, चौकोनी साईडचा कट करून त्याला त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला इथं याच्यावरती टीप मारून घ्यायचं आहे. तर एक एक करून आपण इथं त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून टीप मारून घेणार आहोत. तर त्रिकोणी शेपमध्ये आपण डिझाईन जे आहे तयार केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाऊज घ्यायचा आहे. ब्लाऊजच्या गळ्याला आपण एक एक करून हे त्रिकोणी शेपचे जे डिझाईन आहे आपल्याला इथं एकाच्या खाली एक लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही त्रिकोणी शेपचे जे डिझाईन आहे आपण एकाच्या खाली एक पूर्ण इथं गळ्याला लावून घेत आहोत. बऱ्याच बायकांना ब्लाऊज शिवून घ्यायचं असतं तर डिझाईन कसं बनवायचं त्यांना सुचत नाहीये. तर हा व्हिडिओ बघून हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे, अगदी स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाईन कसं बनवलेलं आहे. बऱ्याच बायकांना मटका हा गळा खूप आवडत असतो, तर मटक्या गळ्यावरची अशी डिझाईन एकदा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे व्हिडिओ नवनवीन ब्लाऊज डिझाईनचे तुम्हाला बघायला भेटतील. तर पूर्ण गळ्याला आपण इथं डिझाईन जे आहे लावून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण इथं ब्लाऊजला अजून सुंदर लुक देण्यासाठी इथं गळ्यावरती लेस लावून घेऊया. लेस आपल्याला गळ्याच्या अगदी जवळ आणि फिनिशिंगनं लेस लावून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. तर अशा प्रकारे आपण इथं फिनिशिंगनं लेस जे आहे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं फ्रिल्स जे तयार करून घेतलेले आहे अशा प्रकारे आपल्याला गळ्याच्या साईडला ठेवून इथं टीप मारून घ्यायचं आहे. हा डिझाईन तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. कोणत्या पण साडीवर आणि कोणत्या पण ब्लाऊजवर हा डिझाईन खूप सुंदर दिसतो. तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण इथं फ्रिल्स जे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण गळ्याला अजून सुंदर बनवण्यासाठी याच्या फ्रिल्सच्या वरती परत एकदा आपण इथं लेस लावून घेत आहोत. तर अशा प्रकारे आपण इथं ब्लाऊजला जे आहे लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला इथं फ्लावर बनवून घ्यायचा आहे. फ्लावर लावल्याने आपल्या ब्लाऊजचा जो लुक आहे अजून उठून दिसेल. तर अशा प्रकारे सुई दोऱ्या घेतलेल्या आहे. सुई दोऱ्यामध्ये आपण जे त्रिकोणी शेपमध्ये डिझाईन बनवलेले आहे अशा प्रकारे आपल्याला इथं टाके मारून घ्यायचे आहेत एक एक करून. अगदी व्यवस्थित आपल्याला 2-3 त्या फ्लावरला इथं गाठ मारून घेऊया. अशा प्रकारे आपण इथं फ्लावर जे आहे तयार केलेलं आहे. आता खालच्या साईडला एक छोटंसं लटकन बनवून घ्यायचं आपल्याला इथं. तर चौकोनी कपडा करून घेतलेला आहे आपण इथं त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून ह्याच्यावरती आपल्याला इथं टीप मारून घ्यायचं आहे. तर लटकनला ओपन करून घेऊया. सिंपल असं आपण इथं लटकन जे बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं सेंटरमध्ये गळ्याच्या खालच्या साईडला लावून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये डबल फोल्ड करून अशा प्रकारे ठेवून टीप मारून घेणार आहोत. त्यानंतर आपण जे फ्लावर बनवले आहेत त्या दोरीवरती ठेवून आपल्याला इथं सुई दोऱ्याने 2-3 वेळा आपल्याला अशा प्रकारे गाठ मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं वरच्या साईडला लटकन बनवून घ्यायचं आहे. लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला फोल्ड करून ह्याच्यावरती दोरी ठेवून आतमध्ये टीप मारून घ्यायचं आहे. तर गळ्याला लावण्यासाठी सिंपल असं आपण लटकन जे आहे इथं तयार करून घेतलेलं आहे. आता गळ्याच्या साईडला लावून घेऊया. तर वरची आपण दोरीचे बांधून घेऊया अशा प्रकारे.
त्यानंतर आपल्याला फ्लावरला अजून उठून दिसण्यासाठी एक बटन लावून घेऊया. तर अशा प्रकारे आपला डिझाईन जे आहे कमी वेळेत आणि खूप सुंदर असं इथं डिझाईन आपला तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटत आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर असा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या साडीला आणि तुमच्या ब्लाऊजला नवीन लुक देईल हा डिझाईन. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. माझं पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.